मंडळी, राज्यभर रोज उठून कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघताना दिसतात। विशेष म्हणजे गुन्हेगारांसोबतच आता काही खाकी वर्दीतल्या पोलिसांच्या देखील गुन्ह्यांच्या घटना समोर येत आहेत। खास करून पुण्यात अशी प्रकरणं आता दिवसेंदिवस घडताना दिसतात। मागच्या वर्षी एका पुण्याच्या लेडी कॉन्स्टेबलने मित्राच्या बायकोला परपुरुषासोबत शरीर संबंध ठेव म्हटल्याची घटना घडलेली होती। तर काही दिवसांपूर्वी एका पोलीस कॉन्स्टेबलचा बर्थडे गुन्हेगारांनी साजरा केल्यानंतर गोंधळ उडालेला होता। त्यातच आता पुण्याच्या उरुळी कांचन या भागामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यानं दारूच्या नशेत जेवणाचे डबे पुरवणाऱ्या एका महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचं प्रकरण समोर आलंय। याबाबतच ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी असा दावा केलेला आहे। शिवाय त्यांनी या संदर्भातील एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती शेअर केला। या प्रकारामुळे पुण्याच्या ग्रामीण भागात चांगलीच खळबळ माजली आहे। रक्षकच जर असे भक्षक व्हायला लागले तर सामान्य नागरिकांनी कुणाकडे न्याय मागायचा? नेमकं काय घडलंय? अंधारेंनी काय म्हटलंय? या प्रकरणात पोलिसांचं नेमकं काय म्हणणंय? सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। साधारण रात्री 9:45 ची वेळ होती। गणेश रतन दाभाडे, बिल्ला क्रमांक 321 हा पोलीस कर्मचारी उरुळी कांचन या भागातील एका मेसमध्ये जातो। तिथे गेल्यावर तो त्या ठिकाणी असणाऱ्या एका महिलेशी हुज्जत घालायला सुरुवात करतो। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ त्या महिलेनं रेकॉर्ड केलेला आहे। त्यामध्ये तो पोलीस कर्मचारी आणि महिलेमधील संवाद स्पष्ट ऐकू येतोय। यात ती महिला ऑन कॅमेरा त्या पोलीस कर्मचाऱ्याला दारू पिऊन का इथे आला असा प्रश्न विचारते। त्यावर आपण दारू पिलेलो नाहीये असं तो म्हणतो। यावरून संतापलेली ती महिला, तू दारू पिलेला नसशील तर मेडिकल कर असं म्हणते। यानंतर तो कर्मचारी थोडा गोंधळतो आणि तिथे असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीनं आपल्याला इथे बोलावलं आहे असं तो तिला सांगायला लागतो। मात्र त्यानंतर तो त्याची उत्तरं बदलायला सुरुवात करतो। यात त्या महिलेने त्या पोलीस कर्मचाऱ्याने परिधान केलेला ड्रेस, पायात घातलेली चप्पल, वर्दीवर घातलेला ट्रॅक सूट यावरून सुद्धा बरेच प्रश्न उपस्थित केले। यात तो पोलीस कर्मचारी आपल्या पायाला जखम झाल्यामुळे पायात चप्पल घातलेली आहे आणि मी या ठिकाणी रेड टाकायला आलोय असं त्या महिलेला सांगतो। त्यावर ती महिला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करते आणि घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगते। पण विशेष म्हणजे त्या महिलेने काढलेल्या आणि व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो पोलीस कर्मचारी संबंधित महिलेकडे कुठल्याही प्रकारे शरीर सुखाची मागणी करतानाचा स्पष्ट उल्लेख दिसत नाहीये, पण तो त्यात दारू पिलेला असल्याचं दिसतंय। दरम्यान त्याने व्हिडिओ शूट करण्याआधी महिलेकडे तशी मागणी केली का? त्याच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारीत महिलेने तसा काही उल्लेख केलाय का याची माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये। मात्र सुषमा अंधारे यांनी केलेल्या ट्विटमध्ये गणेश रतन दाभाडे हा शरीर सुखाची मागणी करत असल्याचं त्यांनी बोललेलं आहे। सुषमा अंधारे यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या नावाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे। हा पोलीस कर्मचारी उरुळी कांचन पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहे। हा पोलीस कर्मचारी पुणे ग्रामीण पोलिसांना मेसचे डबे पोहोचवणाऱ्या महिलेकडे वर्दीचा धाक दाखवून शरीर सुखाची मागणी करत होता। महिलेनं विरोध करताच पवित्रा बदलला। संबंधित पोलीस स्टेशन महिलेची तक्रारही लिहून घेत नाहीये असा आरोप सुद्धा सुषमा अंधारे यांनी या पोस्ट मधून केलेला आहे। त्यावर आता पोलिसांनी सुद्धा त्यांचं म्हणणं स्पष्ट केलंय। या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलंय। महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दखलपात्र आहे। उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार नोंदवण्यात आलेली आहे। यामध्ये संबंधित महिलेला दमदाटी आणि शिवीगाळ केल्याचा उल्लेख आहे, पण शरीर सुखाची मागणी झालेली नाहीये अशी माहिती उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेली आहे। मंडळी, काही दिवसांपूर्वी पुण्याच्या स्वारगेट बस स्टँडवर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवरती अत्याचाराची घटना घडलेली होती। या घटनेतील आरोपी हा सराईत आरोपी असून त्यानं यापूर्वी सुद्धा अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक खुलासा सुद्धा आता पोलिसांच्या तपासादरम्यान झालेला आहे। स्वारगेट बस स्टँड हे स्वारगेट पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ आहे। तरी देखील कायम वर्दळ असलेल्या या स्टँडच्या परिसरात गुंडमवाली गुन्हेगार फिरत असतात याचा पत्ता पोलिसांना नसल्याचं यामुळे स्पष्ट झालेलं होतं। तसेच कोयत्याचे धाक दाखवून दहशत माजवणं, सर्वसामान्यांच्या पार्किंग मधील गाड्या पेटवून देणं, कुख्यात गुंडांकडून सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून दहशत माजवणं असे अनेक प्रकार सातत्याने पुणे शहर आणि उपनगरांमध्ये घडताना दिसतात आणि त्यामुळेच पुणे पोलिसांचं नेमकं काय सुरू आहे असा सवालही या निमित्तानं वारंवार उपस्थित होतो। यातच काही महिन्यांपूर्वी पुण्यातच एका लेडी कॉन्स्टेबलचा लाजिरवाणा प्रकार समोर आलेला होता। यामध्ये ती लेडी कॉन्स्टेबल आपल्या मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह करते।
सोबतच शारीरिक संबंध ठेवले नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत मारून टाकू अशी धमकी सुद्धा देते. शिवाय मी पुण्याची लोकल आहे, माझी गुंडांसोबत ओळख आहे असं म्हणत त्या महिला पोलिसानं त्या महिलेला धमकावल्याचा प्रकार सुद्धा समोर आलेला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता या महिला पोलिसावरती पुणे पोलीस आयुक्तांनी कारवाई करून तिला सस्पेंड सुद्धा केलेलं होतं. अनघा ढवळे असं त्या आरोपी महिला पोलिसाचं नाव होतं. ही अनघा सोशल मीडियावरती चांगलीच ऍक्टिव्ह होती म्हणून तिची रील स्टार अशी सुद्धा ओळख होती. आरोपी अनघा हिची कोथरूडच्या वाहतूक पोलीस विभागात नेमणूक करण्यात आलेली होती. दरम्यान अनघाने तिच्या मित्राच्या बायकोला बड्या धमक्या दिलेल्या होत्या. ढवळेने त्या पीडित महिलेला तू परर पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेव असं सांगितलेलं होतं आणि जर तू असं केलं नाहीस तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला करंट देऊन ठार मारीन अशी धमकी सुद्धा दिलेली होती. शिवाय मी पुण्याची स्थानिक आहे आणि माझे गुंडांशी संबंध आहेत. आम्ही एक सामाजिक प्रतिष्ठान चालवतो आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही काळ्या पैशांचं पांढऱ्या पैशात रूपांतर करतो. आम्ही नुकताच 9 कोटी रुपयांचा व्यवहार पूर्ण केलेला आहे आणि तुझ्या नवऱ्याला त्यातून 40 ते 50 लाख रुपये मी मिळवून देईल असंही तिनं त्या महिलेला सांगितलं होतं. एकंदरीतच या सगळ्या प्रकारानंतर आणि धमकीनंतर ती पीडित महिला घाबरली आणि तिनं कोल्हापूरच्या गडिंग्लज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि यानंतर हे प्रकरण पुणे पोलिसांकडे सोपवलं गेलं. त्यांनी मग या आरोपांचा तपास सुरू केला. या ढवळे यांनी पीडितेला धमकावत तिच्या गुन्हेगारी संबंधांची बढाई मारल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर तात्काळ ढवळे या लेडी कॉन्स्टेबल वरती पुणे पोलीस आयुक्तांनी शिस्तभंगाची कारवाई केली आणि तिला सस्पेंडही केलं. मंडळी, सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं ब्रीद वाक्य घेऊन जनतेची सेवा करणाऱ्या पोलिसांनी जर सर्वसामान्य नागरिकांना अशा धमक्या दिल्या किंवा उरुळी कांचनमध्ये घडलेल्या प्रकारासारखं पोलिसांनीच महिलांना त्रास दिला तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा हाच प्रश्न या निमित्तानं पडतोय. बाकी या अशा रोज घडणाऱ्या घटनांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. आणि हो, आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथे सुद्धा विशेष भारी FB या आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.